इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, मी श्री टी डी जाधव सर आज आपणास राज्यशास्त्राच्या निवडणूक प्रक्रिया या दुसऱ्या प्रकरणाविषयी माहिती देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत निवडणुकांचा फार मोठा वाटा आहे. निवडणुका आणि प्रतिनिधित्व या लोकशाहीशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया असून निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडले जातात हे आपणाला माहीतच आहे. निवडणुकांमुळे सत्ता शांततामय मार्गाने बदलली जाते. वेगवेगळ्या पक्षांना राज्यकारभाराची संधी मिळते. शासनाच्या धोरणांमध्ये बदल घडतात व समाज जीवनही बदलते. आपण जे प्रतिनिधी निवडून देतो ते कार्यक्षम, प्रामाणिक, विश्वासू, जनमताची कदर करणारे असावेत अशी एक भावना असते. ज्या निवडणूक प्रक्रियेद्वारे आपण त्यांना निवडून देणार आहोत ती निवडणूक प्रक्रिया ही खुली, न्याय्य आणि विश्वासार्ह असावी लागते. या दृष्टीने भारताच्या संविधानाने निवडणुका घेण्यासाठी एका स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे. भारताचा निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग आपल्या देशातील सर्व महत्त्वाच्या निवडणुका घेत असतात. निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यापासून ते निवडणुकांचे निकाल जाहीर करेपर्यंतची सर्व निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली चालत असते. एका मोठ्या व व्यापक लोकशाही प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया हा एक अविभाज्य भाग आहे. निवडणूक प्रक्रिया या पाठामध्ये आपण निवडणूक आयोगाची रचना, कार्ये व भूमिका समजावून घेणार आहोत. निवडणूक प्रक्रियेत कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत याचीही चर्चा या पाठात होईलच. त्याच्या अगोदर प्रतिनिधित्व म्हणजे काय? तर आधुनिक लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही आहे. लोकशाहीतील निर्णय प्रक्रियेत संपूर्ण जनतेला सामावून घेणं शक्य नाही. यातून जनतेनं आपल्या वतीनं काही लोकांना राज्यकारभार करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याची पद्धत निर्माण झाली. प्रतिनिधींनी जनतेला जबाबदार राहून जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देत राज्यकारभार करणं अपेक्षित असतं. प्रातिनिधिक लोकशाही याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. आता निवडणूक आयोग याविषयी आपण माहिती बघूया. भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी अर्थातच निवडणूक आयोग आहे. भारतीय संविधानाच्या कलम 324ने स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली असून त्यात एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. या निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपले जावे म्हणून मुख्य निवडणूक आयुक्तांना सहजासहजी अथवा एखाद्या राजकीय कारणावरून पदभ्रष्ट केले जात नाही. निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असते. निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही. इतर शासकीय विभागातील अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की निवडणुका आल्या की अशा वेळेला आपल्या शाळेतले शिक्षकसुद्धा निवडणुकीच्या कामावर असतात. मग त्या दरम्यान त्यांची ड्युटी तिकडं असते. म्हणून निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही, परंतु राज्यातील, देशातील वेगवेगळ्या विभागातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी यांच्या मदतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. तर पाठीमागच्या पृष्ठावर तुम्हाला इथं माहीत आहे का तुम्हाला म्हणून एक चित्र आहे सुकुमार सेन यांचं. तर स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. 1921 साली सेन हे ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते. पुढे 1950मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यानंतर त्यांना निवडणूक आयुक्तांचा पदभार दिला होता. अतिशय प्रतिकूल व कठीण परिस्थितीत
सुकुमार सेन यांनी फार मोठ्या कौशल्यानं आयोगाचं काम पाहिलं होतं. सध्या 2020 साल चालू आहे आणि आत्ताचे निवडणूक आयुक्त आहेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा. हेही माहीत आपणाला असलं पाहिजे. आता हा जो निवडणूक आयोग आहे त्याचं कार्य कसं चालतं, तर निवडणूक आयोगाची कार्य आपण जाणून घेऊया. पहिल्यांदा मतदार याद्या तयार करणे. वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. तो बजावण्यासाठी त्याचे नाव मतदार यादीत असावे लागते. मतदार याद्या तयार करणे, त्या अद्ययावत करणे, नव्या मतदारांचा समावेश करणे इत्यादी कामे निवडणूक आयोग करत असते. मतदारांना ओळखपत्र देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. दुसरं, निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे. आता त्याच्या अगोदर माहीत आहे का तुम्हाला, आहे बघा, मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार जागृती मोहीम आखण्यात येते. त्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. आपणाला माहीत असेल 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे. दरवर्षी तो साजरा केला जातो. त्या दृष्टीनं मतदार जागृती, विशेष मतदार जागृती केली जाते आणि यावरूनच मग लोकांना समजतं की ज्यांची 18 वर्षे पूर्ण आहे त्यांची मतदार यादीत नाव सामील केलं पाहिजे, अद्ययावत मतदार याद्या केल्या पाहिजेत. त्या दृष्टीनं या मतदार दिनाचा, मतदार दिवसाचा फार मोठा कार्यक्रम सगळीकडं आखला जातो, नियोजन केलं जातं. आता हा जो काही निवडणूक आयोग आहे त्याचं कार्य दुसरं महत्त्वाचं, निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे. निवडणुकीचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगावरील फार मोठी जबाबदारी असल्यानं कोणत्या राज्यात, केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवत असतं. आपणालाही माहीत असेल की राज्याच्या निवडणुका असतील तर महाराष्ट्रातसुद्धा एका वेळेला नसतात. काही जिल्ह्यांच्या अमुक तारखेला तर काही जिल्ह्यांच्या नंतरच्या तारखेला अशा निवडणुकांच्या तारखा असतात. खासदारकीच्या निवडणुका असल्या तरीसुद्धा की काही राज्यांच्या एक ठराविक वेळापत्रक असतं, त्या वेळापत्रकानुसार या निवडणुका होत असतात. तिसरं निवडणूक आयोगाचं कार्य, उमेदवारांच्या अर्जाची छाननी. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे करतात. तसेच कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे काही उमेदवार निवडणूक लढवत असतात. अशा अपक्ष उमेदवारांसह निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या या सर्व उमेदवारांचा अर्ज भरावा लागतो व त्यात स्वतः संबंधी सर्व माहिती द्यावी लागते. या अर्जांची काटेकोर छाननी निवडणूक आयोग करत असते आणि पात्र उमेदवारांना निवडणूक लढण्यास परवानगी देते. तर या कार्याच्या अनुषंगानं तुम्हाला या ठिकाणी खाली काही असे का करावे लागते, असा एक विचारप्रवर्तक इथं काही प्रश्न आहे. उमेदवारांना फक्त वयाची अट असताना त्यांनी इतर माहिती निवडणूक आयोगाला देणे का महत्त्वाचे आहे? उमेदवारांना त्यांच्याकडील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला का द्यावी लागते? हे प्रश्न आपणाला या दृष्टीनं विचारप्रवर्तक आहेत आणि ते आपणाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात. त्याचाही विचार आपण केला पाहिजे, हे गरजेचं आहे. संविधानातील काही कलमानुसार निवडणूक प्रक्रियेशी संबंधित काही बाबी महत्त्वाच्या असतात, त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आता चौथं निवडणूक आयोगाचं कार्य, राजकीय पक्षांना मान्यता देणे. आपल्या देशात बहुपक्ष पद्धती आहे, तसेच नवनवे पक्ष निर्माण होतात, पक्षामध्ये फूट पडली जाते, त्यातून नवे पक्ष अस्तित्वात येतात, निर्माण होतात. अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असते. एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकारही निवडणूक आयोगाला असतो. निवडणूक आयोग राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देते आणि आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांची चिन्ह आपल्याला माहिती, ही चिन्ह मनाप्रमाणे घेतलेली नसतात, तर निवडणूक आयोग त्या ठिकाणी हे चिन्ह देत असतं. पाचवं कार्य आहे निवडणुका संबंधी वाद सोडवणे. निवडणुकीसंबंधी काही वाद निर्माण झाले असते, सोडवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. त्यानुसार एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेणे अथवा उमेदवाराची अपात्रता घोषित करणे ही कामे निवडणूक आयोगाची आहेत.
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जी काय कार्य आपण बघत असताना आता राजकीय पक्षांना मान्यता देताना निवडणूक आयोग कोणते निकष लावते, हा एक प्रश्न विचारलेला आहे आपणाला. 9वी 10वीला जी काही प्रकरण आहेत, पुढे आपणाला या राजकीय पक्षांच्या दृष्टीनं एक प्रकरण आहे, त्यातही आपण विस्तृत माहिती घेणार आहोत. आता असे का म्हणून इथं एक तुम्हाला चौकटीमध्ये माहिती दिलेली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी काही मतदारसंघ राखून ठेवले जातात. सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हे असतात. मतदानाच्या वेळी आणि मतमोजणी करताना राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी हजर असतात. मतदानाच्या वेळी दूरदर्शन, आकाशवाणी या प्रसार माध्यमांवर आपली बाजू मांडण्याची सर्व मान्यता प्राप्त पक्षांना समान संधी असते, अशी इथं आपणाला माहिती दिलेली आहे. आपण ज्यावेळेला राज्यशास्त्राचा अभ्यास करतो त्यावेळेला आपणाला यामधून एक लोकशाहीचं स्वरूप टिकलं पाहिजे, सर्व धर्माच्या लोकांना समान स्थान मिळालं पाहिजे, ही राजकीय पक्षांची निवडणूक चिन्ह जी असतात त्यावरून पक्षाचं एक ती खूण असते आणि ते लक्षात येतं. निर्धोक वातावरणात, निपक्ष वातावरणात मतदान झालं पाहिजे आणि त्या दृष्टीनं सर्वांना आपली मतं मांडता आली पाहिजे सर्वांच्या पुढं. म्हणून दूरदर्शन, आकाशवाणी प्रसारमाध्यमांचा ज्यावेळेला निवडणूक असतात त्यावेळेला आपणही बघतो की निवडणुकीच्या काळामध्ये अनेक राजकीय पक्षांचे नेते हे चर्चेच्या निमित्तानं या दूरदर्शनवर, आकाशवाणीवर असतात, ते आपली मतं मांडत असतात. हे सुदृढ लोकशाहीचं एक प्रतीक आहे आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी हे असे का या सदराखाली तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. आता पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मतदारसंघाची पुनर्रचना. विद्यार्थी मित्रांनो, लोकसभेतील एकूण सदस्य संख्या 543 आहे. हे सभासद कसे निवडून येतात? प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजेच लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. हे मतदारसंघ निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीचे, डेलिमिटेशन कमिशन या समितीचं हे काम असतं. कोणत्याही दबावाखाली न येता तटस्थपणे मतदारसंघाची ही समिती पुनर्रचना करते. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना ही कशी होते. तुम्ही काय कराल असा एक प्रश्न तुम्हाला इथं दिलेला आहे. मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे. आता तुम्ही शाळेत आहात, परंतु 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपणाला त्याविषयीची माहिती लक्षात येईल. इथं काही मुलं आहेत, त्यांना या ठिकाणी काही प्रश्न, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेचे सरकारलाही पालन करावे लागते. आता आचारसंहिता आपण बघणार आहोत. मग आचारसंहिता आली, आपल्याला सुद्धा माहीत आहे की आचारसंहिता सुरू झाली की आपल्याला माहीत असते की जे सरकारमधले सत्तेतील सुद्धा जे मंत्री असतात त्यांनासुद्धा काटेकोरपणे नियमांचं पालन करावं लागतं. मग निवडणूक आयोग श्रेष्ठ की सरकार श्रेष्ठ असा प्रश्न आपणाला पडतो. मग त्यावेळेला आपण उत्तर काय देणार? आपण ठरवायचं की निवडणूक आयोग ज्यावेळेला आचारसंहिता जाहीर करतो त्यावेळेला आचारसंहितेमध्ये या ठिकाणी ज्यावेळेला निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार असतो त्यावेळेला मग या आचारसंहितेची धसकी बरेच उमेदवार घेत असतात. मग कुठल्या एखाद्या बोलण्यामुळं, कृतीमुळं आपला आचारसंहितेचा भंग होतो का? तर या आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून फार काळजी घ्यावी लागते. मग या ठिकाणी आपल्या मनात विचार येणं आलाच पाहिजे, निवडणूक आयोग हा या ठिकाणी निपक्ष वातावरणात हे सर्व काम करत असतो आणि ही लोकशाही चालत असते. मग आपल्या लक्षात येईल की निवडणूक आयोग श्रेष्ठ की सरकार श्रेष्ठ. सरकार हे 5 वर्षांनी निवडून येत असतं, बदलत असतं, परंतु निवडणूक आयोग बदलत नसतो. हे घटनेनं ठरवलेलं आहे सर्व. मग निवडणूक आयोग श्रेष्ठ. आणि मग इथं तुम्हाला काही बाबी दिलेल्या आहेत की आचारसंहितेच्या भंग करणाऱ्या बाबी
या 4 याच्यात दिलेल्या आहेत, तुम्हाला 4 बाबी दिलेल्या आहेत. मग कुठल्या 2 बाबी तुम्हाला वाटतात की आचारसंहितेचा भंग करणार आहेत त्या तुम्ही शोधून लिहा. मतदारांसाठीच्या आचारसंहितेत तुम्ही कोणत्या नियमांचा समावेश कराल? मतदारांसाठीची आचारसंहिता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. उमेदवारांची आचारसंहिता असतेच, परंतु मतदारांची आचारसंहिता काय असेल? आपणाला निवडणुकीच्या निमित्तानं 25 जानेवारीच्या निमित्तानं आता कार्यक्रम शाळातून होतात, अनेक स्पर्धा होतात, त्यामुळं तुमच्या देखील लक्षात ती गोष्ट आली असेल. त्यामुळे तुम्ही कोणत्या नियमांचा समावेश कराल तुम्ही सुद्धा ते लिहून काढा. आता आपण निवडणूक प्रक्रिया पाहणार आहोत. निवडणूक प्रक्रिया पाहत असताना या आपल्या देशामध्ये ज्या सालापासून निवडणुका सुरू झाल्या त्यामध्ये मग पहिल्यांदा मतदानाचा हक्क कुणी बजावला लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला इथं एक चित्रामध्ये हिमाचल प्रदेश या राज्यातील श्याम शरण नेगी यांचा हा फोटो आहे. ते भारताचे पहिले मतदार ठरलेले आहेत. 25 ऑक्टोबर 1951 रोजी घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं ते अभिमानाचं आहे. पहिले मतदार ते ठरलेले आहेत. तर आता ही निवडणूक प्रक्रिया कशी चालते? आता आपण बघितलं आचारसंहिता वगैरे त्या दृष्टीने थोडंसं आपण पुढचे मुद्दे आहेत. तर मतदारसंघाची निर्मिती, त्यानंतर मतदार याद्या निश्चिती, त्यानंतर उमेदवारांकडून नामांकन पत्र व छाननी, निवडणूक प्रचार, त्यानंतर प्रत्यक्ष मतदान, त्याच्यानंतर प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर मतमोजणी, निवडणुकांचे निकाल आणि निवडणुकीसंबंधीच्या वादांचे निराकरण. अशा पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया चालते. यामध्ये ही निवडणूक प्रक्रिया चालत असताना मग यामध्ये आचारसंहितेचा एक फार मोठी बाब आहे. आचारसंहिता म्हणजे काय? तर भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय्य वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगानं स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवलेल्या आहेत त्यात आचारसंहितेचा कोड ऑफ कंडक्ट याचा समावेश करता येईल. गेल्या काही दशकापासून निवडणूक आयोगानं आपले सर्व अधिकार वापरून निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीदरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकांसंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे ते आचारसंहितेत स्पष्ट केलेलं असतं. या नियमांचा शासनालाही भंग करता येत नाही. गेल्या काही निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या संदर्भातील कारवायांमुळे सामान्य मतदार आश्वस्त झाल्याचे दिसते. निवडणूक आयोगानं कारवाई केलेली आहेत, आचारसंहितेत भंग केलेल्या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले, त्यामुळे सामान्य मतदार हा आश्वस्त झालेला आहे. तरीसुद्धा मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील काही आव्हानं आहेत. त्यामध्ये आपल्या देशाचा विस्तार व मतदार संख्या लक्षात घेता निवडणुका घेणं हे अतिशय आव्हानात्मक काम आहे, अडचणीचं काम आहे. निवडणूक आयोगाला कायद्याच्या या ठिकाणी चौकटीत राहून या आव्हानांचा सामना करावा लागतो. काही आव्हानांचा इथं उल्लेख आहे बघा. उदाहरणार्थ निवडणुकामध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असतो, मोठ्या प्रमाणावर होत आहे. तो रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक उपाययोजना कराव्या लागतात. काही उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असते, तरीसुद्धा राजकीय पक्ष त्यांना तिकीट देतात व ते निवडूनही येतात. यामुळं राजकारणाचं गुन्हेगारीकरण तर होतेच, पण त्याचबरोबर निवडणूक आयोगाला मुक्त वातावरण रोखण्यात अडचणी येतात. निवडणुकामध्ये होणारी हिंसा हे एक मोठं आव्हान आहे. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या हिंसेचे प्रमाण वाढत आहे. हिंसा रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला मदत केली पाहिजे. यानंतर आपल्या लक्षात येईल की राजकारणावर आपल्याच कुटुंबाचा प्रभाव राहील यासाठी नातेवाईकांनाच निवडणूक उमेदवारी देण्याचा प्रयत्न बऱ्याचशा वेळा केला जातो. त्यामुळे प्रातिनिधिक संस्थांमध्ये कौटुंबिक मक्तेदारी निर्माण होऊ शकते. अशा पद्धतीनं मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील ही आव्हानं आहेत. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की इथं तुम्हाला एक माहीत आहे का, तुम्हाला माहिती दिलेली आहे. पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्यावेळेला मतदार याद्या तयार करायच्या होत्या ते आव्हानात्मक होतं आणि त्यावेळेला निरक्षरतेचं प्रमाण आपल्या देशात जास्त होतं.
मग त्यावेळेला एक विशेष पद्धत वापरली. काय वापरली की निरक्षर मतदार आहेत त्यांना समजावं की आपण कुणाला मतदान करायचे आणि मग ज्यांना निवडणूक चिन्ह दिलेले आहेत, जे चिन्ह होती ही यासाठी विशेष पद्धत वापरली. मतदानासाठी स्टीलच्या 20 लाख मतपेट्या तयार केल्या गेल्या आणि मतपेट्यावर पक्षाची निवडणूक चिन्ह चिकटवली गेली. ज्या पक्षाला मतदान करायचे त्या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेल्या पेटीत मतदारांनी कोऱ्या कागदाची घडी टाकावायची अशी पद्धत त्यावेळेला ठरवण्यात आली. त्यामुळं निरक्षर लोकांना त्यावेळेला मतदान करता आलं. आता हे आपण पाहिलं की निरक्षरांसाठी पहिल्यांदा निवडणूक आयोगानं हा पर्याय केला होता. आता आपण ही जी काही आव्हानं बघितली होती त्यामुळे विचार करावं. तुम्हाला या चौकटीत एक माहिती दिली की घराणेशाहीमुळे राजकीय पक्षांचे कोणते नुकसान होत असेल. एक मत एक मूल्य यातून तुम्हाला काय समजतं, हे प्रश्न आहेत. त्यामुळे प्रश्नांची उत्तर तुम्ही शोधायचे, विचार करायचे, ते लिहून काढा. आता निवडणूक सुधारणा. निवडणूक ही एक सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. निवडणुकांवर लोकशाहीचं भवितव्य अवलंबून असतं. योग्य सुधारणा केल्यास निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते. इथे काही निवडणूक सुधारणा सुचवलेल्या आहेत. आता त्यांचे परिणाम काय होतील असं तुम्हाला वाटतं, असाही प्रश्न तुम्हाला इथं दिलेला आहे. आता पहिल्यांदा स्त्रियांचं राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारी देतानाच 50% महिला उमेदवारांना द्यावी व त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा. 2. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये. या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करावे. निवडणुकांचा खर्च सरकारने करावा. त्यामुळे राजकीय पक्ष आर्थिक गैरव्यवहार करणार नाहीत व निवडणुकीतील पैशांचा गैरवापर थांबवता येईल. लोकप्रतिनिधीच्या कायद्यातही त्या दृष्टीने बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीत सामील होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. आता या पद्धतीनं निवडणुकीतील या सुधारणा इथं सुचवलेल्या आहेत आणि आपण याचा विचार, ह्या सुचवलेल्या ज्या सुधारणा आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे. कृतीपत्रिकेमध्ये ज्यावेळेला आपणाला परीक्षेला कृतीप्रश्न विचारले जातात त्यावेळेला याचं उत्तर आपणाला देता आलं पाहिजे. आता इथं पहिली निवडणूक कशी झाली, त्याच्यावर निरक्षर मतदारांना काय पर्याय काढला हे बघितलं. परंतु स्वतंत्र भारतातील ही पहिली निवडणूक 1951-52 मध्ये पार पडली. त्यावेळेपासून ते आजपर्यंत. आता आज आपण बघतो की इथं एक चित्र पेटीचं आहे, दुसरं चित्र EVM मशीनचं आहे. आता आपण इलेक्ट्रॉनिक मशीनच्याद्वारे आपण बटन दाबलं की मत देतो. मग हा जो बदल झाला, लोकशाही व्यवस्थेला आकार देण्याचा काळ हा मधला बराचसा गेलेला आहे. सुरुवातीच्या अनेक निवडणुकांमध्ये मतपेट्यांचा वापर केला जात असे. 1990च्या दशकापासून मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, EVM मशीन त्याला म्हणतात, ते वापरण्यात येऊ लागलं. मतदान करताना यंत्राचा वापर सुरू झाल्याने अनेक बाबी साध्य करता आल्या. EVM मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कुणालाही मत द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो. हां, जर आपल्याला समजा एखाद्या उमेदवाराला मला मतच द्यायचं नाही तर वरीलपैकी कोणी नाही, नन ऑफ द अबाव, नोटा त्याला म्हणतो आपण, हा पर्याय देता येणं या EVM मशीनमुळे शक्य झालं. दिव्यांग व्यक्ती असतात त्यांनाही मतदान करणं सोपं जाऊ लागलं. पर्यावरणाच्या रक्षणाला मदत झाली. विशेषतः वृक्षतोडीला प्रतिबंध झाला. तसेच निवडणुकांचे निकाल लवकर लागू लागले. आता मशीनवर, इलेक्ट्रॉनिक मशीनवरच, EVM मशीनवरच वोटिंग असल्यामुळं मतपत्रिका नाही का, काही नाही. आता इथं महत्त्वाची तुम्हाला एक माहिती दिलेली आहे की निवडणूक आयोग, या निवडणूक आयोगाची जबाबदारी, कामं बघत असताना आपण ही निवडणुकीच्या प्रक्रियेविषयी माहिती घेत असताना आपणाला ही माहिती असली पाहिजे की सार्वत्रिक निवडणुका म्हणजे काय, मध्यावर्ती निवडणुका म्हणजे काय आणि पोटनिवडणुका म्हणजे काय. तर सार्वत्रिक निवडणुका म्हणजे दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. मध्यावधी निवडणुका, निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येतं, पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेस मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घ्याव्या लागतात. त्या मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. पोटनिवडणुका विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक शासन संस्थांमधील
एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास अथवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ती जागा रिकामी होते. त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते. त्यास पोटनिवडणूक असे म्हणतात. म्हणजे निवडणुकांचे प्रकार तुमच्या लक्षात आले असतील आणि कशाला म्हणतात ही तुमच्या लक्षात आलं असेल. तर शेवटच्या चौकोनामध्ये तुम्हाला एक माहिती दिलेली आहे. 8 ऑक्टोबर 2010 रोजी निवडणूक आयोगाने तज्ज्ञांचा समावेश असलेल्या एका समितीची स्थापना केली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये मतदाराची पडताळणी पावती, व्हीव्हीपॅट, वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल ही सुविधा समाविष्ट करण्याचं ठरलं व त्या सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. मतदारांना त्यांनी दिलेले मत योग्य प्रकारे नोंदवले गेले आहे की नाही हे तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली. निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. आत्ताच्या निवडणुका ज्या होतात त्या या व्हीव्हीपॅट मशीनच्याद्वारे होतात मुलांनो. आणि ही व्हीव्हीपॅट मशीन चालू केली की मतदारानं मतदान केलं की बरोबर एका ठिकाणी एका चित्रामध्ये काचेच्या ह्याच्यात बरोबर ती स्लिप येते आणि ती कट होऊन त्या पेटीतच पडते. उद्या किती मतदान झालं याची सुद्धा जुळणी करायची बघायची असेल तर त्या चिठ्ठ्यांचा वापर केला जातो. अशा पद्धतीनं अतिशय पारदर्शक अशी ही प्रक्रिया चालू आहे. या पाठात आपण निवडणूक प्रक्रियेचा अनेक बाजूंनी विचार केला. भारतातील जे राजकीय पक्ष आहेत या पक्षांचा आपण पुढं विचार करणार आहोत. आज आपण या पाठामध्ये निवडणूक प्रक्रियेचा अनेक बाजूंनी विचार केला. पुढील प्रकरणामध्ये आपण भारतातील राजकीय पक्षांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरणाखालील कृती प्रश्न सोडवा. आपल्या इतिहास राज्यशास्त्राच्या वहीत सोडवून ठेवा. या ठिकाणी हे प्रकरण आपलं संपतंय. धन्यवाद.